मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून साकार झालेली एक मराठी कथा. कथेचं शीर्षक आहे निळूमांग. मित्र हो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या मराठी शब्दगंध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर ऐकूया कथा निळूमांग. तोफ तयार झाली, गोळा भरला होता. बत्तीवाला बत्ती घेऊन पुढं आला आणि तो साजूरचा निळूमांग हातात काळी टोपी घेऊन तोफेकडं चालू लागला. त्याचं प्रत्येक पाऊल मजबूत पडत होतं. तो निर्भय होता. आता आपण मरणार आहोत हे त्याच्या गावीच नव्हतं. त्याला कसलीच भीती नव्हती. तो वर सरळ तोफेपुढं जाऊन उभा राहिला. सर्व साहेब दुचित झाले. त्यांनी एकमेकांकडे नजर टाकली, गंभीर चेहरे केले. काहीतरी बोलावं असं त्यांना वाटू लागलं. हा निळूमांग तोफेच्या तोंडी जाणार याची काळजी वाटू लागली. अखेर एक वरिष्ठ अधिकारी दुःखी स्वरात म्हणाला, प्रभू, तुझ्या आत्म्याला शांती देऊ, तुला क्षमा करू. आता तू प्रभूकडे जाणार. जर तुला काही बोलायचं असेल तर बोलून घे. आता तू मरणार, जगातून जाणार. तुझा शब्द उमटणार नाही. बोल, काही इच्छा असेल तर सांग. हे ऐकून निळूला नवल वाटलं. मनाशी तो पुटपुटला, मला तोफेच्या तोंडी देऊन मोकळी होणारी ही माणसं आता या शेवटच्या घडीला माझं इतकं कौतुक का करीत आहेत? मी यांचा इतका लाडका कधी होतो? आणि उघडपणे म्हणाला, म्हणजे साहेब, मी आता मरणार आणि मी मरता मरता बोलावं असं तुमचं मत आहे. पर कुणासंग बोलू? माझी घोडी तिकडं उभी आहे, माझी माणसं तिकडं उभी आहे. मी बोलायचं म्हणजे व्हायचं जडच आहे. मला व्हायचं विचार करू द्या. आणि निळू विचार करू लागला. आपण खुरप्याच्या आणीपासून थेट तोफेच्या तोंडापर्यंत कसं आलो? आपण खुरप्याच्या आणीपासून थेट तोफेच्या तोंडापर्यंत कसं आलो याचाच तो विचार करू लागला. मला कुणी का आणलं या प्रश्नाचं निळू उत्तर शोधू लागला. साजूर गावात निळूमांग एक सज्जन, गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता. प्रत्येक माणूस निळूला मान देत होता. निळू कोणाची थुंकी ओलांडत नव्हता, कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नव्हता. भरपूर उंची, अंगात भरपूर बळ, रंगानं सावळा आणि चेहऱ्यानं तो गावात उजवा होता. त्याच्या वयाला नुकतंच 22वं वर्ष लागलं होतं. पण तो शांत होता. आई, काकू, नानी, वहिनी, अक्का असं म्हणून तो गावाचा लाडका झाला होता. त्याला फक्त आई होती. आईनंच त्याला जगवून वाढवला होता. लहानपणापासून तो शांत होता. अगदी लहान पोरापासून तर वृद्धापर्यंत सर्वच लोक निळूला चांगला माणूस म्हणून
ओळखत होते. आबरूदार म्हणून त्याची गावात ख्याती होती. साजूर गाव कोयनेच्या काठावर वसला होता. नदीकाठी मका, ऊस ही पिकं मी म्हणत होती. कष्ट करून माणसं, गरीब माणसं पण श्रीमंत होती. साजुरात चिमाजी आणि भीमाजी हे दोन भाऊ पाटील घराण्यात जन्माला येऊन आपापसात भांडत होते. शेवटी त्यांनी गावचे पंच जमून आपल्या जमिनीची वाटणी करून घेतली होती. पण त्यांचं वैर कायम होतं. धाकटा भीमा भ्याला होता. जरी आपण आपला हिस्सा वाटून घेतला तरी हा थोरला चिमाजी आपल्या हाती काहीही पडू देणार नाही असं त्याला वाटत होतं. म्हणून तो एक चांगला राखण्या हुडकत होता. भीमाचं उभं पीक नाहीस होत होतं. उभा मका लुटला जात होता. हळद चोरीला जात होती नि त्याचं कुणीच मनावर घेत नव्हतं. तो भीमा हैराण झाला होता. तो लुटला जात होता. त्याला कुणीतरी एक खंबीर राखणदार हवा होता. सकाळ झाली होती. साजूर गाव जागा होऊन आपल्या रोजच्या उद्योगाला लागला होता. नदीकडं माणसं घागरी घेऊन पळत होती. पानवठ्याची पांद माणसांनी भरली होती. कावडी करकरत होत्या. निळू घागर भरून घराकडे निघाला होता. वाटेत भीमा भेटला. निळूचा तो प्रचंड देह पाहून थांबला आणि विचार करून म्हणाला, निळू, माझा मका राखणीला घेतोस का? काय देणार? निळू खांद्यावर घागर घेऊन म्हणाला, मला काय कुणाचं बी कामच करायचं आहे. मी तुला मनभर मका नि मनभर भात घालीन. बोल, कबूल आहे का? कबूल. निळूला आनंद झाला. उगीच उंडगा फिरण्यापरीस काहीतरी काम करावं म्हणून त्यानं भीमा पाटलाचा मका राखणीला घेतला. बोलणं सर्व काही ठरलं. मनभर मका नि मनभर भात मिळणार याचा निळूला आनंद झाला. निळूला नुकतीच गुन्हेगार म्हणून नव्या कायद्यानुसार 3 वेळची हजेरी लागली होती. पण चांगला माणूस म्हणून गावानं शिफारस केल्यानं त्याला 1 वेळची हजेरी द्यावी लागत होती. निळू गरीब होता. रात झाली की घराबाहेर पडतच नव्हता. नि पडलाच तर शेजारी असलेल्या महारवाड्यात जाऊन बाबा महाराला भेटत होता. त्याच्या घरी बसत होता. बाबाचा निळूला मोठा आधार होता. तो बाबाचा शब्द मोडत नव्हता. उभ्या गावात सर्वजण बाबाला शहाणा समजत होते. शिवारात मका ताल मारित होता. आता हुरडा झाला होता. गावात मक्याचे बिरंबे दिसत होते. पोरं बाळ कणस खात होती. पावसाळा संपताच लोकांपुढं नवं अन्न आलं होतं. माणसं मक्याच्या भाकरी कपाळाला लावून खात होती. निळूनं नदीकाठी भीमा पाटलाच्या मक्यात खोप घातली होती. खोपीपुढं जाळ केला नि राखणदार म्हणून मक्याची राखण करीत होता. निळूनं भीमा पाटलाचा मका राखणीला घेतल्यामुळं गावात लोक म्हणत होते की निळूनं हे बरं केलं नाही. 2 हत्तींच्या लढतीत गरीब उगाच पडला. याचा परिणाम वाईट होणार. निळू 1 वेळ हजेरी देऊन मक्याची राखण करीत होता. हातात कुऱ्हाड घेऊन रात्रभर त्या मक्याच्या शेताभोवती पहारा करीत होता.
त्यानं त्या शेतात खोपी पुढं आगटी काढली होती. एखादं कणीस भाजून ते खात खात तो राखण करीत होता. त्याच्या खोपीपासून थोड्या अंतरावर चिमा पाटलाची वस्ती होती. तो आणि त्याचा दोस्त रामू सुतार हे दोघं रात्रभर बसून चिमाच्या मक्याची राखणी करीत होते. भीमाचा मका निळू मागानं राखणीला घेतल्यामुळं चिमाजीला राग आला होता. तो भीमावर सूड घ्यायची वाट पाहत होता आणि रामू सुताराला काय करावं असा सल्ला विचारित होता. आणि निळू भीमा पाटलाच्या शेतात तयार होता, सावध होता. निळूवर चालून जाणं कुणालाच शक्य नव्हतं. त्याची कुऱ्हाड काय करील याचा नेम नव्हता. निळूचा तो देह पाहून चिमाजी टरकत होता, पण निळूवर कसा तरी सूड घ्यावा असं त्याला वाटत होतं. दिवस मावळत होता. निळूला हजेरी देण्यासाठी जाणं भाग होतं. तो गावाकडं निघाला. निळू गावाकडे चाललेला पाहताच चिमानं हाक मारली. तो म्हणाला, "अय निळू मांग, एकिल्या का अगदी शेताचा मालक असल्यावानी राखण करीत बसलायस? कुठं निघालास? ये पान खाऊन जा." "नको, हजेरी देऊन येतो." निळू काकुळतीला येऊन म्हणाला. "वाईचं मक्याकडे नजर असू द्या, आत्ता हजेरी देऊन येतो." "जा, पण लवकर ये," चिमा म्हणाला. आणि निळू गावाकडे गेला. निळू दूर जाताच रामू सुतार हसला. चिमा पाटलाला आनंद झाला. रामू म्हणाला, "पाटील, निळ्याची राखण करू का?" आणि चिमानं त्याला होकार देताच त्यानं पोटभर कंस मोडली, काही भाजून खाल्ली आणि बाकीची घरी घेऊन गेला. सकाळी मक्याची कंस चोरीला गेलेली पाहून निळूला वाईट वाटलं. तो भीमाकडे जाऊन म्हणाला, "रात्री हजेरीला गेलो आणि चोरांनी मला दगा दिला. पोतभर मका गेला. ठीक झालं, पण आता सावध राहा." निळूला भीमानं सूचना केली. मग निळू बाबा महाराकडे गेला. सर्व हकीकत सांगून म्हणाला, "मी हा मका राखणीला घेऊन चूक केली. आता काय करू? मी रोज हजेरी देण्यासाठी जाणार आणि घरचा चोर मका फस्त करणार." बाबा महारानं निळूला धीर दिला. तो म्हणाला, "आजपासून मी येतो मळीला. तू हजेरी देऊन ये पातूर, मी पहारा करीन. मग रातभर तू पहारा कर." हे ऐकून निळूला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा निळू हजेरी देण्यासाठी गावात निघाला, तेव्हा पुन्हा चिमाजी पाटलानं त्याला हाक मारली. निळू जवळ येताच रामा सुतार म्हणाला, "काय निळू मांग, राती नांगी सरावर मकी सरानं तप केलं, तवा कुठं होतास?" निळू हसला आणि गावात गेला. त्याच्या खोपी पुढं बाबा महार पहारा करीत बसला होता. त्याला पाहून सुतार चरफडून गप्प बसला. निळूनं हजेरी दिली. येता येता त्यानं चिमा पाटलाचा धडकाच मेंढा घेतला. सुताराची नवी जडणीची गाडी घेतली नि महारवाडा गाठला. मेंढा नि गाडी बाबाच्या दारात ठेवून तो मळीला आला नि म्हणाला, "बाबा, तुझ्या दारात सुताराची नवी गाडी नि पाटलाचा
मेंढा उभा आहे, तू लवकर जा. मेंढा मारून ती गाडी चुलीला लाव. मेंढा शिजव नी मला घेऊन ये. पळ, जा. बाबा गेला. त्यानं मेंढा मारला. गाडी निखळून जाळली. मेंढा रांधला आणि त्यातलं मांस घेऊन तो रात्री मळीला आला. मग निळूनं पोटभर मांस खाल्लं, ढेकर दिला नी बाबा पुन्हा घरी गेला. सकाळ झाली. रामू सुतार बोंबलत आला आणि तो चिमाजी पाटलाला म्हणाला, पाटील, मी रात्री खालसात निघालो. लोकांची 300ची गाडी गेली आणि तुमचा मेंढा बी गेला. हे ऐकून चिमाजीची पाचावर धारण बसली. त्याला निळूचा संशय आला. 2 दिवस गेले. रात झाली होती. गावात प्रत्येक वस्तीवर जाळ धुमसत होता. निळूनं आपल्या वस्तीवर बाबा महाराला बसवला होता नी आपण गावात गेला होता. आता निळ्या हजेरीला धावत गेला असन. आपण जाऊन मांगाचा काटा काढावा. या विचारानं रामू सुतार निळूच्या वस्तीकडे गेला. पण बाबा अंगावर घोंगडं घेऊन पाठमोरा बसला होता. हा निळ्याच आहे असं समजून सुतारानं पळ काढला. हजेरी देऊन निळू येताच बाबा आपल्या घरी गेला. 4 दिवस तसेच गेले. एका सकाळीच रामू सुतार निळूकडं आला. त्याच्या आगटीजवळ बसला आणि म्हणाला, काय निळू, कडक राखण करतोस? लोकांची नोकरी आहे ही, निळू म्हणाला. पण सुतार, परवा गाडी सरावर मेंढी सरानं तप केलं तेव्हा तू कुठं होतास? हे ऐकून सुतार चरकला. आपली नवी गाडी नी पाटलाचा मेंढा या मांगानच गारद केला अशी त्याची खात्री झाली. तो काहीच बोलला नाही. गुमान उठून चिमा पाटलाकडे गेला. निळूचा बोल त्यानं पाटलाला सांगितला. मांगानं दगा दिला. आपला मेंढा मारला. सुताराची गाडी जाळली. आता निळूचा बंदोबस्त केलाच पाहिजे असा विचार करून त्यानं निळूच्या नावाची फिर्याद नोंदवली. गावातील 5 साक्षीदार उभे केले. निळूला अटक झाली. खटला उभा राहिला. पाटलानं वकिलांची फौज उभी केली. कायद्याची उलथापालथ होऊन शेवटी निळूला 3 महिन्यांची सजा लागली. 3 महिने खडी फोडायला निळू तुरुंगात गेला. विनाकारण गेला. निळूनं 3 महिने तुरुंगात काढले आणि तो घरी आला. तेव्हा तो जळत कढत आला. ज्यांनी ज्यांनी त्याच्या विरुद्ध साक्षी दिल्या होत्या त्यांचा तो कर्तन काळ होऊन आला. निळूत झालेला तो भयंकर बदल पाहून गावकरी टरकले. साक्षीदार भयभीत झाले. पोटात सुई जावी तसे ते चमकू लागले. निळू काहीच बोलला नाही. तो खात होता. गावातील लोकांनी कसं काय निळू म्हणून त्याची विचारपूस केली, पण निळू कोणाशीच बोलला नाही. 8 दिवस गेले नी एका रात्री एकाच वेळी 5 साक्षीदारांची घरं एका ओळीनं पेटली. अगदी धणधणत राहिली नी त्यांनी दुसरी 15 पोटात घेतली. एका रात्रीत 20 घरांची राख झाली. पुन्हा 4 दिवस गेले नी पुन्हा 4 घरांनी पेट घेतला. त्याच्या जाळानं आजूबाजूची
10 घरं जाळून टाकली. गाव भयभीत झाला, ओसाड झाला. सर्वत्र राख दिसू लागली. ही निळू मांगाची करणी म्हणून गाव बोलू लागला. चिमा पाटलाची पाचावर धारण बसली. त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि एके दिवशी त्याच्याही घराला आग लागली. गावात हाहाकार उडाला. आता गावात घरच शिल्लक राहत नाही असं माणसं बोलू लागली. सुताराचं घर तर पहिल्याच दमात जळालं होतं. त्याला निळूनं सांगावा दिला होता की दुसरं घर बांधू नको. तू जेवढी घरं बांधशील ती सारी अशीच जळणार आहेत. नी तो सांगावा ऐकून सुतार एक खोप घालून बसला होता. निळू मांग अर्धा गाव जाळून फरारी झाला होता. रानात फिरत होता. त्यानं कुऱ्हाड घेऊन डोंगर धरला होता. त्या भागातील सर्व फरारी त्याला मिळाले होते. ते सर्व एका जीवानं डोंगरात राहत होते. प्रत्येक चोर चोऱ्या करून घर भरत होते. नी नाव निळूचं येत होतं, निळूचं होत होतं. त्या भागात जेवढा गुन्हा होत होता तो निळूच करीत आहे अशी सरकारात नोंद होत होती. सरकार निळूवर दात खात होतं. धरण सुटलं होतं. बंदुका त्याचा शोध घेत होत्या आणि निळू मृत्यू चुकवीत होता. जीवावर उदार होऊन पळत होता. कधी उभा राहून लढत होता. त्याच्या दराऱ्यानं साजूर गाव भयभीत झाला होता. निळूचा आगाजा वाढला होता. त्याचं नाव ऐकताच मी म्हणणाऱ्यांना कापरं भरत होतं. कुणीही सरकारात तक्रार करीत नव्हतं. जो सरकारात कळविल त्याचा सत्यानाश होईल ही सर्वांनाच भीती होती. दूरदूरचे गुन्हेगार निळूला मोठा माणूस मानित होते. त्याची मदत घेत होते. स्वतः चोरी करून निळूला ऐती वाटणी आणून देत होते. निळूच्या पाठबळानं त्यांना गगन ठेंगणं वाटत होतं. निळू निर्भय झाला होता. तो वाटेल ते करायला सज्ज होता. तो कुणालाच भीत नव्हता. आता त्यानं जगावरच चढाई आरंभली होती. सकाळ झाली होती. कृष्णाकाठ शांत भासत होता. एका डोंगरात निळू बसला होता. तोच एक माणूस आला. तो म्हणाला, मी वारणाकाठचा हाय. वारणाकाठी भेडस गावात सरकारी खजिना आहे. तेवढा फोडून जन्माचं सार्थक करूया. निळू तयार झाला. आपली माणसं घेऊन तो भेडसगावला निघाला. तो खजिना वाटेगावचा फकीरा मांग फोडणार हे ऐकून त्याला आनंद झाला. त्यानं घाई केली नी फकीराची भेट घेतली. नी एका रात्री सरकारी खजिना लुटला गेला. 1,00,000 रुपये गेले नि मग सरकार खवळले. अनेक फौजदार धावू लागले. माग काढण्यात आला नि एका मांगाने सर्वांची नावं सांगितली. त्यात निळूचंही नाव निघालं. निळूनं सरकारी खजिना फोडला म्हणून धरणं सुटलं. रामा सुतारानं अंथरून धरलं होतं. तो रोज सकाळी आपणच वाईट वागलो म्हणून कोपऱ्यात बसून तोंडात मारून घेत होता. कित्येक गावकरी आपलं घर कधी पेटणार याची वाट पाहत होते. कित्येकांना आपलं घर पेटलं आहे अशी स्वप्न पडत होती. ते सर्व रामा सुतार नि चिमा पाटील
यांना शिव्या देत होते. निळू निर्भय होता. भेडस गावचा खजिना लुटून आल्यापासून तर तो जीवावर उदार झाला होता. तो दररोज मशाल घेऊन गावात शिरत होता. भयान रात्री मशालीच्या प्रकाशात तो भयंकर उग्र चेहरा पाहून लोक गांगारत होते. दाराच्या फटीतून निळूला पाहत होते आणि देवा, ही पिढा पुढे घेऊन जा म्हणून देवावर भार घालीत होते. निळूनं गावावर जबर दहशत बसवली होती. तो मनात म्हणत होता, मी गरीब म्हणून दिवस काढले, रामराम केला. दूर बसून तंबाखू मागून घेतली, दूर बसून ती खाल्ली, पण गावानं त्याचा गैरअर्थ लावला. मला दुबळा समजून तुरुंग दाखवला. आता मी त्यांना मसनवटा दाखवणार. आता मी त्यांना मसनवटा दाखवणार. दिवस उगवत होते नि मावळत होते. निळू डोंगरात फिरत होता. त्याचा दरारा वाढत होता. सरकारही स्वस्त नव्हते. मोठमोठे अधिकारी निळूला कैद करायला धावपळ करीत होते. प्रत्येक पोलीस जीव राखून चढाई करीत होता. त्याला निळूचा मारा कळत होता. पिसाळलेला माणूस निळू जीव घेईल अशी त्या हरेकाला भीती वाटत होती. सरकार इरेला पडलं होतं. आपलं सारं बळ मैदानात आणलं आणि निळूचा पाठलाग आरंभला. डोंगर वेढला. रानात प्रत्येक बांधांवर पोलीस उभा केला. प्रत्येक जाळी वेढली. प्रत्येक झाडाखाली शिपाई दिसू लागला. निळू कोंडला गेला. त्याचं बळ कोतं पडलं. त्यानं हत्यार टाकलं नि तो सरकारच्या हवाली झाला. मग साजूर गावच्या कित्येक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या डोक्यावरची लटकती तलवार दूर झाली नि ते ऐकून निळूची म्हातारी आई रडू लागली. आपला निळू फुकट फासावर जाणार याचं तिला दुःख झालं. पुन्हा निळूचा खटला उभा राहिला. सरकारनं कायदा नि त्याचे किडे वकील यांचा कोर्टात खच घातला. त्या सर्वांपुढं एकटा निळू उभा राहिला. त्याला वकील नव्हता. त्याच्या वतीने उभं राहणं म्हणजे एक गुन्हाच आहे असं वकिलांना वाटत होतं. निळूच्या वतीनं साक्षीदार नव्हता. हा माणूस चांगला आहे असं म्हणायचं कुणात सामर्थ्य नव्हतं. तो एकटा होता पण निर्भय होता. आपण गुन्हा केला नाही. आपण इमानदार आहोत. पण राम्या सुतार नि चिम्या पाटील यांनीच आपणाला चिडवून डिचवून या भयंकर मार्गाला लावलं. तेच खरे गुन्हेगार आहेत असं त्याचं मत होतं. सरकारी खजिना लुटून राजद्रोह करणारा निळूमांग हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता. त्याला क्षमा नव्हती. न्यायाधीश त्याला कोणती कडक शिक्षा करावी याचा विचार करीत होते. काळ्या पाण्यापासून फाशीपर्यंतच्या सर्व शिक्षा त्यांना सौम्य वाटत होत्या. कडक शिक्षा सांगण्यात आली तेव्हा ते ऐकून निळू हसत म्हणाला, सरकार, मायबाप, मी निळ्यामा, मी साजुरात तंबाखू मागून खाणारा. तुम्ही माझी किंमत तोफेच्या गोळ्याच्या किमतीची ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो. असं म्हणून निळू
मटकन खाली बसला. त्यानं आपलं मस्तक जमिनीवर टेकून न्यायमूर्तीला नमस्कार केला आणि तसाच उठून बेगुमान चालू लागला. मृत्यूकडे निघाला. चालता चालता तो बरोबर असणाऱ्या शिपायाला म्हणाला, नोकरी करून फुकट पोटावारी मरू नका. मरताना तोफेच्या एका गोळ्याची किंमत घेऊन मर. अरे तोफेच्या तोंडी म्हणजे मामूली काम नव्ह. तोफे पुढे उभा राहून काय बोलावं याचा निळू विचार करीत होता. आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंग आठवून तो एकाएकी भानावर आला. हसला आणि म्हणाला, साहेब मी काय बोलू, आता मी मरणार. बोलण्यासारखं माझ्याकडं काहीच नाही. तुम्ही मला लवकर वाटेला लावा. संपू द्या एकदाची ही कटकट. तुला काही सांगावंसं वाटतंय का? एका साहेबानं गंभीर होऊन विचारलं. निळू शांतपणे म्हणाला, सरकारी खजिना लुटला लुटणाऱ्यानं आणि तोफेच्या तोंडी जाणं बेगुन्हा निळ्यानं. चला द्या बत्ती. साहेब चकित झाला. त्याचा धीर, त्याची ती धीर वृत्ती नि मृत्यूला कवटाळण्याची हिंमत, हे सर्व पाहून साहेबांना नवल वाटलं. त्यांनी आपसात पुन्हा विचार केला. निळूला तोफेच्या तोंडी देऊन आपण फार मोठं काहीच साध्य करू शकत नाही. उलट निळ्याला सोडला तर लोक चकित होतील. असा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यानं निळूला सोडा असा हुकूम केला. निळू सुटला. अगदी आनंदानं नाचत हर्षभरीत होऊन आपल्या आईला भेटण्यास साजूरकडं धावू लागला आणि तोफेच्या तोंडी गेलेला निळू परत आलेला पाहून गावकरी दुचमटले. साजुरात येताच निळूनं प्रथम कोयना नदीत उडी घेतली. भरपूर पोहला आणि म्हणाला, आई ह्यो निळ्या जगला. मेला असता तर हे तुझं पाणी मला अंतरलं असतं. आता मी सरळ माणसासारखा वागन, माणसासारखा जगन. धन्यवाद मित्र हो. आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करायला विसरू नका.